आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी पोहरे. भाऊ, आपण आज विधान भवनात आलात. अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा 4था दिवस आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, पण अद्यापही खातेवाटप काही झालेलं नाही आहे. प्रत्येकामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पक्षांमध्ये नाराजी आहे. काही आमदार इथे उपस्थित असून सुद्धा परत आपापल्या गावी चालले गेले, नॉट रिचेबल. हे सगळं प्रकरणावरती आपण कशा प्रकारे बघतो? नाही, हे सगळं जे आहे ना, हे जाणून बुजून तयार केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. एक समजून घ्या, त्यांना काय हे एवढं क्लिअर मॅन्डेट मिळाल्यानंतर काय मंत्रिमंडळ बनू शकत नाही का? ताबडतोब बनू शकलं असतं. परंतु गोष्ट कशी आहे की काहीतरी करून टाईमपास करत राहायचा. त्याच्यासाठी यांनी मुख्यमंत्री त्याचं काय हे, मग शिंदे नाराज झाले, इकडे गेले तिकडे गेले वगैरे, हे सगळं त्यांचं चाललं. अर्धा त्याच्यानंतर समजा ते क्लिअर झालं आणि 5 तारखेला म्हणजे किती दिवस त्याच्यामध्ये गमावले त्यांनी? 23 म्हणजे 7 आणि 5 12 दिवस त्याच्यामध्ये गमावले. 12 तारखेला ते झाल्यानंतर आता आजची तारीख आहे समजा 20, म्हणजे याचा अर्थ अजून 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये यांचे मंत्री बिंत्री झाले नाहीत. आता मंत्री झाले समजा, तर त्याचे खाते वाटप दिलेले नाहीत. हा सगळा टाईमपास करायचा विषय आहे. आणि त्यांना माहिती आहे की नागपूर अधिवेशनामध्ये आपल्या अंगावर प्रकरणं येतील, म्हणून मग त्याच्यापेक्षा मंत्रीच बनवायचे नाही, म्हणजे मग प्रश्नोत्तराचा तास राहणार नाही. मग प्रश्नोत्तराचा जर तास नसला तर मग प्रश्नच विचारायचा नाही, म्हणजे ना रहेगा बास ना बजेंगी बासुरी. तर त्या पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मला तरी असं वाटतं की ही त्यांची म्हणजे काय म्हणतात त्याला, प्लॅन स्ट्रॅटेजी आहे. तर हे जरी असले तरी पण जे आपले विपक्षाचे जे आमदार आहेत, भलाही थोडके असतील, परंतु त्यांनी त्यांची जबाबदारी समजून ह्या सगळ्या गोष्टी आक्रमकपणे इथं करून घ्यायला पाहिजे. तर मला ती अपेक्षा होती की हे सगळे लोक येतील, एका ठिकाणी बसतील. 40 लोक आहेत ना तरी निवडून आलेले पूर्ण महाराष्ट्राचे. कुठं आहेत ते 40 लोक? त्या 40 लोकांना इथं हंगामा करायला पाहिजे रोजच येऊन. जसं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप झालं, तसंच सभागृहाला आत्तापर्यंत विरोधी पक्ष नेता पण भेटलेला नाही आहे. मग याच्यावरती आपण कशा प्रकारे? विरोधी पक्ष नेता तर भेटणारच नाही ना, कारण तेवढी संख्या त्यांची आलेली नाही. आणि त्यांनी त्याच पद्धतीने केलं आणि पद्धतशीरपणे त्यांनी EVMचे गेम केले. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की एक लक्षात घ्या, भाजप ही खऱ्या अर्थाने राजकारण खेळणारी पार्टी आहे. ती 24/7/365 डेज राजकारण करत असते. आणि त्यांच्याकडे त्याच्यासाठी वेगवेगळ्या टीम्स आहेत आणि कामं करतात. त्यांनी हे जे काही निवडणूक केली याच्यामध्ये त्यांनी जवळपास 4-5 स्तरावर कामं केली. त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या मतदारसंघातले नावं गायब केले जे त्यांच्या विरोधीतले होते. त्यांनी त्याच्यासाठी पहिले जो पन्ना प्रमुख होता, त्या पन्ना प्रमुखाला अधपन्ना प्रमुख त्याची जबाबदारी अजून जास्त टाईप केली. त्याच्यानंतर बाहेर राज्यातले त्यांनी मतदार आणून त्यांना इथं हे केलं कायमस्वरूप. आता ह्याच्यापुढे भारतामध्ये निवडणुका ह्या भाजपशिवाय कोणी जिंकू शकणार नाही. यांनी 1 कोटी फ्लोटिंग व्होटर्स तयार केलेले आहेत. जिथं कुठं वोटिंग म्हणजे निवडणूक असतील तिथं हे लोक पाठवून देतील. त्या राज्यातलं मतदारसंघ व्होटर कार्ड घेऊन पाठवून देतील. कारण त्यांनी जे काही हे सगळे याच्यामध्ये बदल केलेले आहेत, त्या सगळ्या बदलाच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की जे हे असतं बनायचं आपलं मतदार कार्ड, ते मतदार कार्ड कशावर बनतं? ते बनतं आपल्या याच्या आधार कार्डवर. तर आधार कार्डामध्ये यांनी 2 चेंजेस करून टाकले. काय करून टाकलं? त्यांनी सांगितलं की बा तुम्ही ते आधार कार्डामध्ये तुम्ही तुमची जन्मतारीख एकदा बदलू शकता, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं नाव एकदा दुरुस्त करून घेऊ शकता, परंतु तुमचं राहण्याचं ठिकाण तुम्ही कितीदा बदलू शकता आणि कितीदा त्याचं हे करू शकता. म्हणजे प्रत्येक यांनी काय केलेलं आहे, एखादे कोटी लोक तयार केले, ते प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी पाठवून दिले. तिथं तो जातो, तिथलं नवीन आधार कार्ड बनवतो, माझा पत्ता हा आहे, मग तिथलं जाऊन नवीन व्होटर कार्ड बनवतो. अशा पद्धतीने प्रत्येक यांच्याकडे 5-5, 10-10 लोक असे तयार झालेले आहेत, जे 5-5, 10-10 नाही, एखादा कोटी लोक तयार झाले, जे 5-5, 10-10 राज्यामध्ये मतदार आहेत. जिथं मतदान असेल, निवडणूक असेल, तिथं हे लोक जातील, व्होटिंग करतील. आता शेवटी रिटर्निंग ऑफिसर आहे, तो ते काय पाहणार आहे की बा याच्याकडे मतदार कार्ड आहे का, तर त्याला तो झक मारून त्याला व्होटिंग करता येणार आहे. तर अशा पद्धतीने आणि विपक्ष जो आहे तो झोपेचा आहे. विपक्षाला म्हणजे काँग्रेसला काय वाटतं, अरे भाजपवर नाराज आहेत ना, मग ते कुठं जातील, आपल्याकडे येणारच आहेत, अपने को मारेंगे ठप्पा. यांच्याकडे काँग्रेसकडे कुठलेही वर्कर्स नाहीत. आणि यांच्याकडे जे आहे काय म्हणतो त्याला भाजपकडे, त्यांच्याकडे RSSच्या सारखी जबरदस्त कोर टीम आहे, कोर वर्कर्स आहेत, हार्डवर्किंग कार्यकर्ते आहेत, जे घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजतात. आणि ह्यांच्याकडे काँग्रेसकडे पहिल्या म्हणजे हे होती त्यांची राष्ट्रीय सेवा दल होतं, ते खतम झालं. मग आता यांच्याकडे काँग्रेसकडे आता वर्कर कोणी नाही, त्यांच्याकडे सगळे नेते आहेत. आणि सगळे नेते कसे आहेत, ते नाना पटोलेसारखे नेते आहेत. ते नाना पटोलेसारखे म्हणजे ते भाजपचे स्लीपर सेल आहेत, असं त्या बंटी शेळकेन त्यांच्यावर आरोप केला होता, त्याच्यावर खळपले. मी तोच आरोप करतो.
नाना पटोले तुम्ही अध्यक्ष जर आहात राज्याचे, तर तुमचं तर काम आहे की 24 तास तुमच्याकडे तुमचे फोन, एक नाही 4 फोन नंबर दिले पाहिजे. तुमच्याकडे 4 माणसं पाहिजेत की ज्याला कोणाला बोलायचं तो बोल बोल बोल. आता तुम्ही फोन बंद करून बसाल तर तसं धरणाचं गेट बंद केलं, पाणी थांबतं, मग धरणाचं गेट उघडल्यावर तर लोंढा येतो, तसं मग धनाधन फोन वाजायला सुरुवात होतात. माझा फोन का नाही वाजत? कारण मी सातत्याने कोणाचाही फोन आला तर घेतो आणि होतो. पण ह्यांना जर फोनच घ्यायचे नाही तर तुम्ही झक मारायला अध्यक्ष झाले कशाला? नाना पटोलेसारख्या माणसामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस संपली आहे. अलग लक्षात. हे जोपर्यंत राहुल गांधी अशा पद्धतीने जे काही लोक या भाजपमध्ये येऊन काँग्रेसचा सत्यानाश करायला बसलेले आहेत, ते जोपर्यंत हाकलणार नाहीत तोपर्यंत काँग्रेसला चांगले दिवस येणार नाही, हे नक्की आहे. आपण विदर्भाच्या मुद्द्यावरती येऊ. वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही मागणी आपली होती आणि वारंवार मोठमोठाले आंदोलन आपण केले. देवेंद्र फडणवीस यांचं पण स्टेटमेंट होतं की जर का मी सत्तेत आलो, मला मुख्यमंत्री बनवलं तर नक्कीच मी विदर्भ राज्य जे ते वेगळं करून राहील. पण अद्याप ती मागणी जी आहे ती प्रलंबितच आहे. त्याच्यावरती आपलं काय मत? काय आहे एक लक्षात घ्या की 12-13ला यांनी म्हटलं होतं की जर आमची दिल्लीत सत्ता आली तर आम्ही विदर्भ वेगळा करू. दिल्लीत सत्ता यांची 2014मध्ये आली, राज्यातही सत्ता आली. परंतु गोष्ट एक लक्षात घ्या, एक मोठी तिजोरी जर भेटली असेल लुटायला तर मग ते जे कॅशबॉक जी असते पडलेली कुठंतरी, त्या कॅशबॉककडे कोणी लक्ष देणार नाही. ते म्हणजे ज्यांच्यानं कॅशबॉकचे कितना पैसा हो की इसके अंदर, तशातला विषय झाला. एवढं मोठं राज्य जेव्हा लुटायला मिळालेलं आहे, मुंबईसारखं एक स्टेट मिळालेलं आहे, त्याच्यामुळे ते इकडे कशाला वेगळं करणार आहे? ते म्हणतील नाही करणे काही नाही हवी. हे तेव्हाच करतील की ज्या वेळेला ह्यांना विदर्भवासी लाता मारून हाकलतील, त्यावेळेला हे नक्की करतील. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. हे होते आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी पोरे, व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत धवल गुलाब, देशोन्नती, नागपूर.